संभाजी महाराजांना कैद करणाऱ्या मुकरबखानाचा खात्मा संताजींनी कसा केला? पर हमला करने के लिए आ रहा है संताजीचं नाव ऐकलं आणि त्या मुकबर खानाच्या पोटात जणू गोळा झाला. त्यानं त्या हिराला सांगितलं, जा आणि सर्व सरदारांना इथे बोलावून आण. लगेच सर्व मुघल छावणीत आता एकच गडबड उडाली होती. सर्व सरदार झाडून तिथे लगेच जमा झाले. सर्व फौज तयार झाली. संताजी येत आहे हे ऐकूनच सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. मुघल सैन्याने लढाईची तयारी सुरू केली. डोळे चोळीतच ते आपले हत्यार शोधू लागले. अगदी थोड्याच वेळात मुकबर खानाभोवती सर्व सरदार जमा झाले. संताजीचं नाव ऐकून सर्व मुघल सरदारांचे पाय लटालट कापत होते, कारण संताजी म्हणजे त्यांच्यासाठी प्रत्यक्ष सैतानच. मुघलांचा कर्दन काळच त्याच्यासमोर जाऊन स्वतःचाच नाश करून घ्यायचा असं त्यांना वाटत होतं. मुकबर खाला हेराला पुन्हा विचारलं, संताजी कितनी फौज लेकर आया है? तेव्हा त्या हेराने सांगितलं, जास्त नाही, जास्तीत जास्त 1,500-2,000ची फौज असेल. तेव्हा मुकब्बर खान थोडा मनातून स्थिरावला. त्याने आपल्या सैन्याला सांगितलं, घोडेस्वार मी स्वतः पुढे असेल, बाकीची फौज आमच्या वाट पाहत इथेच थांबेल. जब मैं इशारा करूंगा तभी आना है. संताजी बड़ा मक्कार है, वो कोई भी चालबाजी कर सकता है, लेकिन आज हमें उसे जिंदा नहीं छोडना है. त्याचे हे बोलणं ऐकून बाकीच्या मुघल सरदारांनी आपल्या माना तर डोलावल्या, पण मनातल्या मनात ते विचार करीत होते, जो संताजी फक्त 2,000चं सैन्य औरंगजेबाच्या छावणीवरती घेऊन जाऊ शकतो आणि त्या छावणीचा सोन्याचा कलश कापून नेऊ शकतो. नशीब औरंग्याचं बलत्तर म्हणून तो वाचला नाही, तर त्याला तर त्या संताजीनं आपल्या तलवारींचा आडवा केला असता. संताजींनी फक्त 2,000ची सेना औरंग्याच्या 1,00,000 मुघल सैनिकांमध्ये घुसवून त्या औरंग्याच्या डेऱ्याचा सोन्याचा कलश म्हणजे जणू औरंग्याचं नाकच कापून नेलं होतं. पण तेवढ्यावरच संताजी शांत बसले नाहीत. तिथून ते रायगडावरती गेले आणि तिथे सापासारखा वेढा घालून बसलेल्या खानाला देखील बेदम झोडपलं. तो जुल्फिकार खान 5 हत्ती घेऊन पळून गेला. एवढेच नाही तर थोड्या दिवसांपूर्वी या मुकबर खानाच्या सैन्यालाही संगमेश्वरवरून पळ काढावा लागला होता. मुघल सैन्य पुढे पुढे पळत होतं आणि संताजी त्यांच्या सैन्याला मागून ताणून ताणून मारत होते. संताजी घोरपडे यांच्या हातात जो सापडेल त्याच्याशी 3 प्रकार नक्की होत असत. एक म्हणजे एक तर तो मारला जात असे, दुसरा म्हणजे तो कैदी जखमी होऊन कैदेत पडेल, तिसरं म्हणजे त्याचं सैन्य गारोध होऊन त्याला रणांगणावरनं पळ काढावा लागत असे. कोल्हापूर जवळ 1-2 मैलाच्या अंतरावरती संताजी घोरपडे, त्यांचे बंधू बहिरजी घोरपडे, शंकराजी नारायण विठूजी चव्हाण आणि इतर अनेक मातब्बर मराठी सरदार थांबलेले होते. ते घोड्यावरच बसलेले होते. त्यांचे घोडे शांतपणे मान खाली घालून आपल्या शेपट्या झटकत होते. त्या घोड्यांवर बसूनच गंभीर चर्चा चालल्या होत्या. सर्वत्र थंडी होती, पण मराठ्यांचे रक्त मात्र गरम झालेलं होतं. त्यांना त्या मुकब्बर खानाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. या मोहिमेची तयारी बरेच दिवसांपासून चाललेली होती. संताजी घोरपडे या मोहिमेचे नेतृत्व करत होते. तो काळ मराठी दौलतीसाठी फार कठीण आणि खडतर चालला होता. शंभूराजांच्या निर्गुण हत्येनंतर रायगडाला भक्कम वेढा होता. महाराणी येसूबाई आणि युवराज शाहूराजे अडकून पडलेले होते. रायगडची सर्व रसद संपत चालली होती. राजाराम महाराज जिंजीकडे रवाना झाले होते. मराठ्यांचा मनोधैर्य खच्ची करण्यासाठी रोज नवीन अफवा मोगलांकडे उठवल्या जात होत्या. स्वराज्याचा एक एक किल्ला आता पत्त्यासारखा कोसळून पडत होता. 5 लाखांची मोगली फौज राज्यामध्ये नंगानाच करत होती. रयतेच्या अतोनात हाल आणि छळ करत होती. संपूर्ण भारतावरती राज्य करण्याची मनीषा ठेवणारा औरंगजेब आता फक्त मराठ्यांच्या टीचभर राज्या वाचून अडला होता. मराठी स्वार्थी सरदार आपला स्वाभिमान रोज औरंगजेबाच्या पायाशी गहाण ठेवत होते. स्वराज्याची बाजू सोडून ते औरंग्याला हात मिळवत होते. तरीही निष्ठावान मावळे आणि निष्ठावान सरदार मात्र उपाशी पोटी आणि जीवाच्या आकांताने लढत होते. मराठ्यांपर्यंत त्यांना रसद पोहोचणं अवघड होतं. पोटात पुरेसे अन्न नव्हतं, आशेचा कुठला किरण दिसत नव्हता. मराठ्यांचे छत्रपती राजाराम महाराज रामायणातल्या रामासारखे वनवास भोगत होते आणि रावण असणारा औरंग्या स्वराज्याची सीता म्हणजेच
राजधानी रायगडला आपल्या कैद्यात ठेवून होता. अशावेळी मावळ्यांना आधार होता तो फक्त त्यांच्या उरातलं स्वराज्याचं स्वप्न. थोरल्या आबासाहेबांचे रामराज्य, धाकल्या महाराजांचा महान बलिदान. पण स्वराज्याच्या या डगमगत्या रथाला संताजी आणि धनाजी सारखी भक्कम जोडी व त्यातून स्वराज्याचा जगन्नाथ रथ तोडणारे हजारो मावळे होते. स्वराज्याचा जगन्नाथ रथाला मार्गदर्शन करणारे चाणक्य सारखे बुद्धिमान, रामचंद्र पंत, अमात्य प्रल्हाद, मिराजी, खंडूबल्ला, शंकराजी नारायण सारखे तज्ञ होते. स्वराज्याच्या रथावरती महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई आणि मासाहेब सारख्या जिजाऊंचा वारसा पुढे चालवणाऱ्या दुर्गा विराजमान होत्या आणि या रथाच्या सर्वोच्च स्थान होते छत्रपती राजाराम महाराज यांची जीभ आणि डोक्यातली युक्ती देखील हजारो तलवारींना भारी होती. 5000 वेगवान उमद्या घोडेस्वार मावळ्यांनी या मोहिमेत भाग घेतलेला होता. 3-4 महिन्यांपूर्वी म्हणजेच जून महिन्यात संताजींनी 2000 घोडेस्वारांसोबत असणाऱ्या लाखभर सैन्यात घुसून भयंकर धुमाकूळ घातला होता. पुन्हा ती चाल आता चालणार नव्हती. दुश्मन आता सावध झाला होता म्हणून एक वेगळीच रचना आज करण्यात आली होती. केवळ मुघलांची कत्तल करून भागणार नव्हतं तर त्यांचं सामानही लुटणं गरजेचं होतं. मुकबर खान हे नुसतं नाव जरी ऐकलं तरी मावळ्यांच्या डोळ्यात आग पेटायची. दात चावले जाऊन हातांच्या मुठी वळल्या जायच्या. आज या हरामखोराचा खात्मा करायचा अशी भयंकर योजना होती. मराठ्यांच्या 5000 घोडेस्वारांचे 3 दस्ते तयार केले होते. एका दस्त्याचे नियंत्रण स्वतः संताजी करत होते. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू घोरपडे सुद्धा होते. संताजींनी स्वतः समोर जाऊन अगोदर मुकबर खानाला हूल द्यायची असं ठरलेलं होतं. कोल्हापूर पन्हाळ्याच्या मधल्या पट्ट्यातल्या झाडीत मावळे लपून राहणार होते आणि त्यांचे नेतृत्व हिम्मत, बहादूर विठोजी चव्हाणांकडे होतं. तिसरा रस्ता होता. पूर्ण कोल्हापूर शहराला वळसा घालून मुघल छावणीच्या मागच्या बाजूला जाऊन लपून बसणार हा योजनेचाच एक भाग होता. 3 दिशा यांना 3 जण मिळाले. कोल्हापूरकडच्या हळूहळू चालू लागले. संताजीच्या जाळ्यात फसलेला मुकबर खान आपल्या छावणीच्या बाहेर आपल्या घोडेस्वारांसोबत स्वार होऊन बसला होता. अजून दिवस उजाडलेला नव्हता. तरुण दिसणाऱ्या संताजींच्या फौजेच्या हातातल्या जळत्या मशाली पाहून हसला आणि त्यानं तोफखाना थांबण्याचा इशारा दिला. कारण तसंही वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर वरती बसून पळणाऱ्या मावळ्यांसमोर अवघड तोफखाना आणि त्याचे पायदळ काहीही कामाचं नव्हतं. मुकबर खानानं आपल्या सैन्याला सावधानतेचा इशारा दिला. संताजींचे फौज बाणाच्या टप्प्यात येताच मुकबर खान ओरडला, आगे बढो. हमला. लगेच 5000 घोडेस्वार संताजी वरती चाल करून गेले. हर हर महादेवचा नारा देत संताजी चालून आले. इशारा मिळताच सर्व मराठ्यांची फौज मागे वळून पळू लागली. ज्या संताजीच्या नावाने पूर्ण मोगली फौज तसेच औरंगजेब घाबरतो तो संताजीच आपल्याला घाबरून पळतोय हे पाहिल्यावरती त्या मुकबर खानाला तर चेवच आला आणि तो आपल्या फौजेसोबत संताजीच्या फौजेच्या मागे पळू लागला. कोल्हापूर पन्हाळ्याच्या झाडीच्या आत मुकबर खानाला हूल देऊन संताजींनी आणलं. आता दिवस उजाडू लागला होता. ठरलेल्या ठिकाणावरती आल्यावरती संताजी पुन्हा मागे वळले आणि मराठी मावळेही करकण मागे वळले. संताजी गालात हसले आणि त्यांच्या पिळदार मिशा हलल्या. मराठी घोडेस्वार सरदारांनी एकमेकांकडे पाहिलं. सर्व एकमेकांकडे पाहून हसू लागले. अचानक मागे वळून पळणारी ही फौज थांबून पुन्हा वळून आता हसू का लागली? हे मोठ्या आत्मविश्वासाने लढाईला निघालेला मुकबर खान आता हे जाणून गेला होता की आपण यांच्या गनिमी काव्यामध्ये पुरते फसले गेलो आहोत. त्यानं काही हालचाल करण्याच्या आतच झाडांच्या चारही बाजूंनी मुघलांच्या सैन्यावर वरती सपासप हल्ला होऊ लागला. भाले अचूक येऊ लागले आणि मुघलांचे वेग घेऊ लागले. पहिल्याच टप्प्यात 51 मुघल सैनिक धारातीर्थी होऊन जमिनीवर पडले. मुघल सैनिक आता पूर्णपणे गोंधळून गेलेले होते. आता त्यांना वाटू लागलं की मराठ्यांची फौज प्रचंड मोठी असून त्यांनी आपल्याला चारही बाजूने वेढलं आहे आणि आता ते आपल्याला आतमध्ये चेचून मारणार. तेव्हा मुकब्बर खानानं आपल्या सैन्याला आदेश दिला, जाओ छावणी पर जल्दी वापस जाओ और अपनी फौज और तोफखाना को यहाँ पे जल्द से जल्द आने का. घोडेस्वार म्हणाला, हुजूर वह तो सारी पैदल फौज है और तोफखाने को यहाँ पर लाने के लिए वक्त तो लगेगा. ही ऐकताच मुकबर खानाचा चेहरा पडला. मुकबर खानाचा निरोप घेऊन 3
4 घोडेस्वार कोल्हापूरच्या दिशेने स्वार झाले. आता सर्व मोगली फौज कोंडीत अडकलेली होती. त्यांचे मागे जाण्याचे रस्तेही मावळ्यांनी बंद केलेले होते. मुकबरखानासमोर एकच उपाय होता, जी फौज आपल्याकडे आहे त्या फौजेसोबत मराठ्यांसोबत लढणं आणि मागून आपला तोफखाना येतो आहे याची वाट पाहणं. मुकबरखानाची अवस्था पाहून संताजी गालातल्या गालात हसत होते. संताजींनी आपली तलवार वर केली आणि हर हर महादेवची घोषणा दिली. त्या घोषणेबरोबर जणू पायाखालची जमीन देखील थरथर कापू लागली. सर्व मराठ्यांच्या अंगामध्ये पुन्हा एकदा जोश आला आणि सर्वजण लढण्यासाठी सज्ज झाले. संताजींनी इशारा करताच सर्व मावळे मुकबरखानाच्या सैन्यावरती वाघासारखे तुटून पडले. मुघल सैन्याची त्रेडा तिरपीट उडाली. भयंकर लढाई सुरू झाली. संताजींनी तलवार तर दिसतच नव्हती, इतक्या वेगाने ती सपासप फिरत होती. जो समोरील त्या मोगलांचे हातपाय तोंड तुटून खाली पडत होते. मुकबरखानाचा खात्मा आज करायचाच हा निर्धार मावळे आज करूनच आले होते. मुकबरखान स्वतः फार शर्तीने येत होता आणि त्याचा मुलगा आलमखान देखील फार शर्तीने येत होता. बरेच मुघल सरदार तर आपल्या घोड्यावरून उतरून तलवारी फेकून झाडाझुडुपामध्ये लपण्यासाठी आसरा शोधत होते. ही लढाई बराच वेळ चालली. 1 प्रहर आणि 4 घटका असं ईश्वरदास यांनी लिहून ठेवलं आहे. स्वतः मुकबरखान आणि त्याचा मुलगा आलमखान तलवारींनी आणि भाल्यांनी भयंकर जखमी झाले होते. ते दोघे आता मरणारच होते. तेवढ्यात छावणीवरची 20,000ची फौज आणि भक्कम तोफांचा खाना जवळच आल्याचे त्यांना कळले. त्यामुळे संताजींनी माघार घेऊन पन्हाळ्याकडे जाण्याचा इशारा दिला. तोपर्यंत मोगलांचे जवळपास 1,500 ते 2,000 सैनिक मरण पावले होते. 700 मावळे ही धारातीर्थी पडले होते. संताजी पन्हाळ्यावरती गेले. तिथे शंकराजी नारायण यांनी संपूर्ण मुघल छावणी अगदी आरामात लुटून फस्त केली होती. काही प्रहारानंतर मोगलांचं सर्व सामान लुटून शंकराजी नारायण पुन्हा पन्हाळगडावरती पोहोचले. ही मुघलांची हार होती, पण इतिहासकारांनी या हारीचं असं वर्णन केलं आहे की मुकबरखानानं संताजींना आणि मावळ्यांना पिटाळून लावलं. औरंगजेबाकडे जेव्हा मुकबरखानाच्या या पराक्रमाची बातमी गेली तेव्हा तो खूप खुश झाला. छावणी लुटून गेल्याचं दुःख त्याला फारच झालं नाही. संताजीच्या समोर कोणीतरी सरदार उभा राहिला या गोष्टीचं त्याला जास्त कौतुक वाटत होतं. खुश झालेल्या औरंगजेबानं मोहम्मद तक्की खान सोबत 2,000 बंदूक मुकबरखानाच्या मदतीला पाठवलं आणि खिलतीची वस्त्र आणि मानाची तलवार ही पाठवली. औरंग्यानं एका डॉक्टरलाही तातडीनं मुकबरखानाच्या जखमांवर इलाज करण्यासाठी पाठवलं. गंभीर व्यथा जखमी झालेला मुकबरखान आणि त्याचा मुलगा आलमखान बरेच महिने अंथरुणावरती होऊन होते. ईश्वरदास यांनी असे लिहून ठेवलेले आहे की आलमगीराच्या मदतीमुळे मुकबरखान आणि त्याच्या मुलाचा जीव वाचला, पण मुकबरखान हा कायमचा अधू झाला. आपल्या शंभूराजांना कैद केल्यामुळे संताजीने त्याला अशा मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा दिली होती. त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर मुकबरखान लुळा पांगळा आणि अधू होऊनच अंथरुणावर पडला होता.